गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव गोपाल कृष्ण भगवान की जय। राजा परीक्षित ऋषीला अपमानित करून ब्राह्मणाकडून शापत्व प्राप्त झालं आणि मरणकालापर्यंत अनशत व्रताचा संकल्प करणारा असा हा राजा। सूत म्हणतात पृथ्वीपती राजा परीक्षितानं ऋषीच्या स्कंदावर मृत सर्प समर्पण केल्यानंतर निंदकर्माचं चिंतन करू लागला। हातून तर घडून गेलं की मृत सर्प आपण ऋषीच्या गळ्यात टाकला आणि हे आपलं निंदकर्म का झालं याचं चिंतन करत बसला होता। का बुद्धी झाली चिंतन करायची? आपल्यासारखं काही लोकांना पस्तावा नाही होत, काय वैद्य पाहून गेलं पाहिजे, पण राजा चिंतन करतोय की आपल्या हातून असं कर्म घडायला कारण काय। आणि राजाच्या मागच्या बाजूला असा काळा भाग, सर्वसाधारण असं वाईट कृत्य आपल्या हातात प्रथम दर्शनी घडलं म्हणून राजाला देहत्यागाची कल्पना आली आहे, ती आता करून टाका। पण देवाची कृपा, घराण्याची पुण्याई आणि संतांचं प्रेम म्हणून नारद प्रगट झाले। कळाय का? हा प्रसंग निर्माण झालाय। आता तुझं आयुष्य संपलंय, उरलेल्या 7 दिवसात स्वतःचं कल्याण साध। तुला संधी दिली, कोणालाही आपल्या आयुष्याच्या कल्याण करण्याची संधी बुद्धी प्राप्त करावी लागते। तुला संधी दिली आहे। पाच संत कसा समन्वय घालतात। आपल्यासारखे काय म्हणता माहिती आहे का, एवढा मोठा राजा परीक्षित आणि मग त्याला काही एवढं डोकं नव्हतं का, कसं काय साप टाकून दिला, मग देवदेवचा काय उपयोग, आपण असं बोलतो। प्रारब्धामध्ये ज्याप्रमाणे काही चांगल्या घटना घडलेल्या आहेत त्याप्रमाणे वाईटही घडणं घडतं। आता पाहा तुम्ही, एखाद्या माणसाला जबरदस्त हृदयाचा आजार येतो, त्याला इतकी सवलत मिळते की पटपट पटपट पटपट, आणि काही लोकांना प्रत्येक गोष्टीला उशीर लागतो। डॉक्टरकडे जाऊ तर तोही कुठे गेलेला असतो, तेवढ्या वेळात त्याचं संपून जातं। अनुकूलता जी प्राप्त झाली, राजा तुला अनुकूलता प्राप्त झाली, आजपासून 7व्या दिवशी 7 दिवसाची मर्यादा आहे तुला, तुझं हित साधायला। संत समन्वय घालतात, म्हणून सरकार सुद्धा ज्या गोष्टी अशक्य आहे त्याच्यावर समन्वय समिती नेमते। समिती नेमून दिली म्हणजे 6 महिने पास झाले आणि 6 महिन्यात लोक विसरून, समन्वय असा आहे। म्हणून अमंगल गोष्टी पुढे लोटायच्या आणि मंगल गोष्टी तात्काळ करायच्या। 100 कामं सोडून स्नान आणि 1000 कामं सोडून जेवण, तसंच आहे। भगवंताच्या नामस्मरणाची जी संगती आहे, पण ही संगती लागण्याकरता तत्पूर्वी सज्जन संगती असावी लागते। म्हणून सज्जनांचे संगती मनोमार्ग गती, मनाची जी गती आहे
ती सज्जनांनी घालून दिलेल्या मार्गानं चालली पाहिजे. म्हणून समर्थांनी 205 श्लोक मनाचे श्लोक लिहिलेले आहे. त्यावेळा सूत म्हणतात, निरापराधी ब्राह्मणाला दुर्जनासारखं काम केलंय राजाने. शमीक मुनी काही त्याचा अपराध केला होता का? नाही. मग एवढा भगवत भक्त यज्ञ यागादी करणारा राजाकडून हे कृत्य का झालं? तर ते विधिलिखित ठरलेलं होतं, पण संतांनी त्याचा समन्वय घालून दिला. चल, अवसर बार बार नाही आहे. ज्याप्रमाणे वाल्याचं चरित्र सुधरवलं त्याप्रमाणे राजा परीक्षिताचं सुद्धा संतांनी सोडलं. म्हणून शास्त्र, वेद, उपनिषद आणि पुराण याच्यापेक्षा जर कोणी सज्जन संत मिळाला तर त्याचं ऐकून घ्या. कारण ते त्रिकालदर्शी असतात. काय करायचं आणि काय नाही करायचं हे त्यांना ज्ञात असतं. त्यामुळे राजाचं तेज तर नष्ट झालं, कारण राजाच्या चेहऱ्यावर जे तेज होतं ते नष्ट झालं. मी हा ईश्वराची अवज्ञा केली आहे, या पापामुळे मला हे भोगावं लागेल. आता या पापाला प्रायश्चित्त काय? हा थोरांचा अपराध आहे, माझ्या हातून घडलेला आहे. अग्नी माझे राज्य भस्म करून टाकेल, हे श्राप आहे. पण श्राप ज्याच्या गळ्यात श्राप टाकलाय त्याने दिलेला नाही आहे. श्राप झालाय, पण ज्याच्या गळ्यात टाकला आहे त्याने दिलेला नाही आहे. श्राप देणारा कोणी वेगळा आहे. यावर राजा परीक्षित चिंतन करीत असताना शमीक मुनीने एक शिष्य राजाकडे पाठवला. आता नारद गेले. राजा शमीक ऋषीच्या पुत्राने तुला श्राप दिलाय, आजपासून 7व्या दिवशी तुला तक्षक जाऊन मृत्यू होणार आहे. शिष्य सांगून निघून गेला. पण राजाच्या मनात विचार आला की ज्या माणसाच्या गळ्यात मी सर्प टाकला त्याने कळकळीने निरोप पाठवला आहे, म्हणजे याच्यामध्ये नारदांचं सांगणं, हा निरोप येणं याच्यात आपलं हित आहे. आपण म्हणतो ना काही योगायोग येतो, बोला मनाची गाठ एक पडते, तेव्हा आपल्या मनामध्ये विषय येतात. आणि ज्या शमीक मुनीच्या गळ्यात मी सर्प टाकला ते शमीक कोणी महान असले पाहिजे. मग आता श्राप कोणी दिला? तर त्यावेळेला या मुनींच्या जवळ असलेल्या लहान मुलांनी त्यांचा मुलगा नदीवर स्नान करायला गेला होता. त्याला सांगितल्यावर त्याने हातात पाणी घेतलं आणि श्राप दिला. त्याने पाहिलं सुद्धा नव्हतं की गळ्यात मृत सर्प आहे किंवा नाही. तो अज्ञान बुद्धीनं झाला. मग अज्ञान बुद्धीनं झालेला श्राप विधिलिखित होता म्हणून झाला. कारण त्याला एवढं मृत सर्प हे सांगितलं होतं. मग हा तक्षक त्याला चावावा आणि तो मरावा असं का? तर घटना घडणारच होती म्हणून त्याला अटळ असं म्हणतात. काही घटना अटळ असतात. पण तुम्ही सज्जन माणसाचा जन्मभर नीट वागतो त्याचा मृत्यू अमंगल होतो, आणि जो वाईट वागतो त्याचा मृत्यू मंगल होतो. जेव्हा जेव्हा आपल्याला डोळ्याने दिसतं. म्हणून मृत्यूवर बोलायचं, कारण तुम्हाला गूढ त्यातलं माहीत नाही. ते गूढ आहे. काल सांगितलं ना तुम्हाला ती बने, म्हटलं बाई मी सांगणार नाही की सीझर पुढे लोटा, ते डॉक्टरचं काम आहे. आजचा दिवस वाईट आहे, 10 दिवसांनी करा असं मी काय सांगू. आणि जर तू जर 10 दिवसांनी केलं आणि तुला काही त्रास झाला त्याचा जबाबदार कोण नाही. आजचा दिवस वाईट आहे, उद्याचा चांगला एवढंच सांगेल. डॉक्टरने कधी म्हटलं आत्ता करून टाक तर लगेच करून टाक. त्या भानगडीत पण नको. शांती किरकोळ आहे, जीव महत्त्वाचा नाही ना. तो हुशार झाला पाहिजे असं कुठे होतं. हुशार असं ग्रह बसले पाहिजे, असे बळजबरीने बसवता नाही येत. ते हल्ली
हल्ली तुम्ही मुलांना जन्माला येऊ देत नाही, तुम्ही आणता सिजर करून. असं आहे ते. म्हणून ते कुंडली आणि हे जमत नाही, फळं जमत नाही ते नियमाप्रमाणे येत नाही. आता विज्ञान आलं हाताशी म्हणून प्राण वाचतो, म्हणून मनुष्य करतोय. त्याची यायची वेळ ठरलेली आहे आणि जायची वेळ सुद्धा. केव्हा केव्हा रात्री झोपेत प्राणोत्क्रमण होतं, कोणालाच कळत नाही. गेले सकाळी पाहायला गेलं म्हणे का डॉक्टर म्हणे 4 तास झाले गेले. मग लोक म्हणतात कोणी जागी राहिलं नाही, काही कोणी कोणाचं नाही. वार हात त्यांना का माहिती होतं आज जाईल. औषध दिल्यावर मनुष्य झोपतो, सगळे झोपले. पण झोपेत गमन होतं. त्यावेळेस इहलोक आणि परलोकाचं हित साधायचं आहे. म्हणून राज्यपदावर अतिविचार न करता कृष्णाची सेवा आपल्याकडून अत्यंत महत्त्वाची. मरण काळात अनासन व्रताचा संकल्प करून भागीरथी नदीच्या तीरावर आला. जी भागीरथी शोभायुक्त तुलसी जलाने मिश्रित कृष्णाच्या चरणापासून निघालेली लोकपालांची कल्याण करणारी अशी पवित्र नदी, त्या तिथे स्नानादी कर्म करून आपल्या वंशातल्या पांडवांना तिलांजली समर्पण करून राजाने अनशन व्रताचा सर्वसंग परित्याग करून शांत चित्तानं अनन्य भावानं श्रीकृष्णाच्या चरणाचे ध्यान करू लागला. आता याला श्रीकृष्णाचं चरित्र कोणी सांगितलं तर आई उत्तरा. अभिमन्यू तर चालला गेला होता, द्रौपदी सुभद्रा हे सगळे निघून गेले. तर आईने उत्तराने सांगितलं होतं. आई सांगते अरे तुझ्यावर मला खूप त्रास झाला, हे तुझी आजी काही साधे नाही, पाणी भरायला लावायची, खूप त्रास द्यायची असं सांगतात नातूला. आणि मग चांगला नातू आजीच्या विरुद्ध होतो. तर लक्षात ठेवा, आजीच्या आणि आजोबाच्या विरुद्ध नातू आपल्या मुलाला काही सांगत बसू नये. तर म्हणा निघणार नाही तोंडातून सांगू नये. ज्या आपल्या काही काही बाया मुलींना आणि मुलांना सांगतात तुझा बाप काय चांगला होता का, मीच ठिकाणावर सांगायचं नाही. त्या मुलांच्या मनामध्ये आई वडिलांविषयी विपरीत भावना येऊन जाते. हे तुमच्याच घरात तुम्ही विष पेरतात. आणि मग घरातल्या मोठ्या माणसाला प्रत्येक ठिकाणी पराजय स्वीकारावा असं आहे. चांगल्या गोष्टी सांगायच्या, तुम्ही वाईट गोष्टी आपल्या घरातच पेरता आणि मग ते उगवतच. काटे करवंटे, काट्या करवंट्यालाही फुल येतं पण कोणी दारा पुढे लावत नाही. कसं आहे ते, हे लक्षात आलं पाहिजे. काय सांगायचं आणि काय सांगायचं नाही. त्यावेळेस अनन्य भावानं कृष्णाच्या चरणाचं ध्यान केलं. शिष्यास वर्तमान परीक्षित राजाच्या दर्शनाला ऋषी मुनी यायला लागले. पण ते विधिलिखित ठरलेलं होतं. हा तिथे गेल्याबरोबर सगळ्या ऋषींचं येणं सुरू झालं. म्हणजे तारीख नक्की होती की या दिवशी तिथे कथा ऐकायची आहे. भुवनाला पवित्र करणारे साधू संत या शुकताल तीर्थावर यायला सुरुवात झाली. कोण कोण आलं? अत्रि, वशिष्ठ, चवन, भारद्वाज, अरिष्टनेमी, भृगु, अंगिरस, पाराशर, विश्वामित्र, परशुराम, इंद्र, प्रमद, मेधावी, वेदल, भारद्वाज, गौतम, पिप्पाल, मित्रायण, और, काश्यप, अगस्ती आणि वेदव्यास आणि पुन्हा नारद आले. आणि इतर नारद काम करून सुद्धा पुन्हा संतांमध्ये येऊन बसले. बघा, त्याला प्रवृत्त होतं, करून दिलं भगवंताची कथा ऐकायला. पण कथा ऐकायला स्वतः येऊन बसले. नाही तर मी सांगितलं पाहून घे, काही चिंता करू नका.
कारण कथेचा आदर नारदांच्या मनात होता. म्हणून नारदांची गादी, व्यासांची गादी, आणि आता एक गादीवर गादीपती. आपण मालक नाही आहे गादीचे, आपण सेवक. काय म्हटलं पाहिजे? गादीपती म्हणतो, गादीपती. ही व्यासांची गादी आहे, ही नारदांची गादी आहे. आपण नारदीय दास आहोत, रामदास आहोत, पांडुरंगाचे दास आहोत, हरीचे दास आहोत. हरिविण सौजन्य नेणे काही, त्या नरा लाधले वैकुंठ जोडले, सकळ घडले तीर्थात. म्हणून भगवान वेदव्यास, नारद, देव ऋषी श्रेष्ठ आणि गोत्रात उत्पन्न झालेल्या, आमच्याकडे एक संत होते, त्यांचा डॉक्टर व्यवसाय आणि महाराज व्यवसाय दोन्ही होते. त्यांनी सांगून टाकलं होतं लोकांना, मी डॉक्टरच्या व्यवसायात असल्यावर कोणी माझ्या पायाला हात लावायचा नाही. मी धोत्र नेसलून गादीवर बसलो की नमस्कार करा. कारण डॉक्टर हा व्यवसाय म्हणे. पुण्यवान लोक असतात, म्हणून ते कोणत्याही गावाला गेले तर कपडे डॉक्टरचेच घालून द्यायचे, म्हणजे नमस्काराचं लचन भेटून द्यायचं. लोकांना माहिती होतं की या कपड्यावर नमस्कार करून, गादीचे कपडे घातले या नमस्कार. आम्ही सुद्धा गेलो, नाही दादा गादीवर बसल्यावर नमस्कार करा, आता नाही करा. म्हणजे मोठे महाराज म्हणायचो आम्ही त्यांना. हे म्हणजे सकाराम महाराज सुद्धा पायावर डोकं ठेवायचे. असं आहे गुरु घराणं. तर म्हणून मी तुम्हाला किती वेळा सांगितलं, तिकडे नमस्कार करण्यापेक्षा इथे नमस्कार करून घ्या, तुम्हाला तो पटपण नाही. तरी खिचडीत करत बसता. याचं महत्त्व जास्त आहे. खाली उतरल्यावर करत ही व्यासांनाही होतो, नारदांनाही होतो, आणि हा सन्मान आहे. असं आहे. म्हणून कळायला पाहिजे. त्यावेळेस सगळ्या येऊन बसू लागले. राजानं प्रत्येक ऋषी लोकांचं वंदन केलं आहे. हा राजाचं भाग्य काय, एवढे न बोलवता नमस्काराला अंतसमयी. आणि सगळे विचार करून अनुमोद देऊ लागले. आणि राजा प्रार्थना करू लागला. नारदानं सांगितलं होतं, राजा नमस्कारा व्यतिरिक्त कोणाशी काहीही बोलायचं नाही, कारण चर्चेतून फाटे. आणि ज्याचं मरण जवळ आलंय त्याने दुसऱ्या गोष्टी करायची गरज तरी काय. जसं माणसाला हार्ट अटॅक आला की तो म्हणतो आता काही जास्त दिवस नाही. डॉक्टर म्हणतो 10 वर्ष काही चिंता नाही, 10 वर्षांनी पुन्हा करू आपण एनजीओला. हा 5 वर्ष झाले, 6 वर्ष झाले, 8 वर्ष झाले, 9 वर्ष झाले, मोजतच राहतो. 10 वर्ष झाले का डॉक्टर केव्हा करायचं, लगेच विचारायला जातो. कारण हे शरीराचं भयच असं आहे. म्हणून अनुमोदन दिलं. आणि सगळे राजा, आता राजा राहिला नाही, राजा नाही, राजा दास झाला आहे. म्हणून शेवटपर्यंत आपलं स्मृती राजाची चांगली राहिली आहे. क्षत्रिय मात्र एका बाजूला उभे आहे. ब्राह्मणांची हेळणा होऊ नये म्हणून राजाच्या लोकांनी सगळ्यांची व्यवस्था, स्थावर जंगम सगळं चाललेलं आहे. संसारात आसक्त असलेल्या पुरुषाला शीघ्र भय प्राप्त होते. पण राजाचं भाग्य असं होतं की संसारातलं भय नष्ट झालेलं होतं. संसार भयनाशनम.
काही उरलं नाही, आपल्याला जायचं नक्की आहे. यास्तव ईश्वराच्या ठिकाणी चित्त स्थापन करून राजा सगळ्यांना शरण जात होता. वारंवार गंगादेवीचं स्मरण करत होता. ब्राह्मणाच्या प्रेरणेनं आणि तक्षकाच्या भयानं राजा कपट विसरून गेला होता. कारण कळालं की आपल्याला मारायचं, आता कपट करून तरी काय करायचं, पण तरी कपाटाची किल्ली सोडत नाही. बऱ्याच लोकांचे गेल्यावर काढावं लागतं कमरेतून. म्हणून ते म्हणतात तक्षक हा कपट रूपाने दंश करेल. हो, तो काही समोरून येणार नाही. पुन्हा पुन्हा ज्याला जन्माला जाईल परमेश्वराची शांती प्राप्त होईल. जन्मेजय पुत्रानं राजा परीक्षिताला वंदन केलं आणि राजा परीक्षिताला दर्भासन आणून दिलं मुलाने. कारण काय, जन्मेजय राजा झाला आणि राजानेच राजाला आसन द्यायचं, म्हणून दर्भासनावर बसला. अशा रीतीने सार्वभौम परीक्षित अनशन व्रताचा संकल्प करून बसला. स्वर्गामध्ये देवलोक राजाची प्रशंसा करू लागले की काय भाग्यवान आहे, स्वतः अनशन व्रत करून बसलाय. म्हणून देवांनी याच्यावर पुष्पवृष्टी केली. दुंदुब्या वाजू लागल्या. प्रजाजनांवर अनुग्रह झाला. स्वभाव, बल आणि प्रवृत्ती सगळ्यांची बदलली. जेवढी प्रजा होती त्यांचा स्वभाव बदलून गेला, प्रवृत्ती बदलून गेली. की काय प्रसंग पाहतोय आपण. एवढा राजा, चांगल्या सज्जनाच्या गळ्यात मृत सर्प टाकायची बुद्धी, आणि हे काय घडलं. म्हणून सगळे सावधान झाले. जेवढे धर्मराजाच्या राज्यात सावधान नव्हते तेवढे परीक्षिताच्या अंतकाळाच्या वेळा सगळी प्रजा सावधान झाली. आणि सावधान प्रजा झाली म्हणून 8 वर्षाचा पोरगा राजा राहिला. नाही तर राहू देता का लोक. सगळे हे दृश्य पाहून आश्चर्य झाले की काय करायचं जगात. कशाकरता कोणाचा हेवा करायचा, कशाकरता कपाट करायचं. आपलं नाही काही एखादा मनुष्य तरुण गेला, काही किरकोळ गोड, काही खरं नाही, हो वा काही खरं नाही, पण घरी आले की गेले विसरले. लगेच छलकपट सुरू होऊन जातो. म्हणून त्याला कोणतं वैराग्य म्हणतात, स्मशान वैराग्य. वैराग्याचे 3 ठिकाण आहे, ज्ञान, स्मशान आणि पुराण. पुराणातही ऐकलं की माणसाला वैराग्य होतं. काही कोणी कोणाचं नाही, काही कोणी कोणाचं नाही. फाटकाच्या बाहेर पडलं की का चहा पेता का मग असं आहे ते. म्हणून अशा रीतीने सार्वभौम राजा परीक्षित संकल्प करून बसला असताना सगळी प्रजा आश्चर्यचकित झाली. राजा परीक्षित आपल्या शरीराचा त्याग करणार आहे आणि तो परलोकाला जाईल, तोपर्यंत हे संत इथेच थांबणार आहे. म्हणून राजाच्या लोकांनी सगळ्या संतांची सेवेचं व्रत घेतलं. याप्रमाणे पक्षपाप रहित अमृतासारख्या मधुर गंभीर अर्थानं युक्त ऋषीगण आपल्या चर्चा करू लागले. विष्णू चरित्र आपल्याला श्रवण करायचं आहे. राजा परीक्षितामुळे आपल्याला हे ऐकायला मिळणार आहे. राजा परीक्षितामुळे हे आपल्याला ऐकायला. सत्य लोकांसाठी मूर्तिमंत वेद आहे. पूर्ण जर सत्य असेल त्यांच्याकरता वेद आहे. ज्ञानमूर्तींकरता उपनिषद आहे आणि समाजाकरता पुराण आहे. म्हणून पुराण हे ब्रह्मसंहिता आहे, आपल्यावर आरोप न करण्याकरता. पण आपला स्वभाव पुराणांवर संशय घेणारा नसावा. आपल्या स्वभावाने जर संशय घेतला
तर मग पुराण काय नाही हो, ते लोक म्हणता म्हणून. आणि आणखीन बोलायचं पुराणातले वांगे पुराणातच, आपले बामणोदचे चांगले आहे. त्या बामणोदवाल्या म्हणते कारण तुझ्याकडे शेती आहे का म्हणे, नाही हो दादा इकून तिकून आणले आणि टोपलं घेऊन भरलं, गावाच्या नावावर विकत आहे. त्या गावातून निघताना दोन्ही बाजूला वांगेच असतात. असं आहे ते. म्हणाले यास्तव मायारहित पक्षपात न करताना सत्याचं अनुसरण करून सर्व शास्त्रामध्ये जे प्रमाण दिली आहे ती शांत मूर्ती आसनावर बसली आणि तेवढ्या वेळात उत्तर दिशेकडून योगींचं आगमन झालं हिमालयाकडून. मुलं ज्याला चिडवताय नंगा बाबा आला नंगा बाबा आला, तरी शांत चित्ताने ज्यांचा मार्गक्रम चालू आहे, बिलकुल चेहऱ्यावर हावभावामध्ये काही बदल नाही आहे आणि आजानुभाऊ आहे, कुरळे केस आहे, श्यामवर्ण आहे आणि तारुण्याची शोभा आहे. सगळ्यांचं मन हरण करून घेईल असं रूप आहे, मनोहर. तेव्हा राजा परीक्षितानं आथिरी शुक्राचार्यांच्या आगमनाची आनंदाने वृत्ती पाहिली आणि त्यांना शरण गेला, चरणावर मस्तक ठेवलं. शुक्राचार्य जेव्हा आले तेव्हा सगळे साधू संत उठून उभे राहिले आणि त्या सगळ्या संतातल्या एका माणसाला खूप आनंद झाला. आला रे आला. कोण? व्यास. कोण आला? मुलगा. पहा, मुलगा बाहेरून येणार असेल ना तर वडिलांना 4 वाजेपासून झोपणे, त्याला उठून जाऊ, तो येईल, उठून जाऊ. आणि तो आल्यावर ते बाबाकडे पाहत नाही, आईकडे आणलं, चालला घरात. कर्तव्य समजवा की हे लोक वाट पाहत असतात आपली. म्हणून आपलं कर्तव्य काय? क्रमाने कर्तव्य पार पाडत जायचं आहे, क्रमाने. या वृद्ध लोकांना आधी भेटून घेतलं ना त्यांचं मन शांत होऊन जातं. ते असं काही विचारणार नाही की काय आणलं तू बरोबर. आणि आणलं असेल तर लगेच पाय पुढे ठेवून द्यावा. कारण त्यांचं मन भेटी. त्यावेळेस पूजा केली, नमस्कार केला. योगीजन सगळे उभे राहिले आणि त्यावेळेस एका आसनावर, तर आसन सोन्याचं होतं म्हणे. मग त्या राजा परीक्षित काही साधा होता का? आणि हे राजे लोक जे जाताना कुठेही तर त्यांचं सगळं सैन्य त्यांच्या बरोबर असतं, ते असं नसतं. आता बा तुम्ही सिंहस्थामध्ये हे जेवढे साधू येतील ना, ते मेन साधूचं सिंहासन सुद्धा चांदीचं घेऊन येतं, ते इतक्या लांबून. जेव्हा हे साधू पर्व काळावर जीव घालतात तर 10 ट्रक मोहनथाल तयार असतं, 10 ट्रक भरलेले. चलो मोहनथाल खा, असं नसतं ते काय एकदम भिकारी असतं का? कुळीचे राजे. तुकाराम महाराजांनी शिवाजीला कसं जेव घातलं, विश्वामित्राला वशिष्ठाने रात्री कसं जेव घातलं, असं आहे. म्हणून ते म्हणतात अतिश्रेष्ठ योनीमध्ये असलेले लोक सुद्धा शुकमुनींच्या चरणावर मस्तक ठेवत आहे. वेदशास्त्र शुकमुनींपुढे थांबलेलं होतं. त्यांचं स्मरण लोक करत आहे. महाविष्णूच्या सान्निध्यामध्ये ज्याप्रमाणे असुरांचा नाश होतो, महाविष्णूच्या सान्निध्यामध्ये ज्याप्रमाणे असुरांचा नाश होतो,
त्याप्रमाणे या पांडवांच्या मुळं आज हा प्रसंग आला आहे. सगळ्या जगाला ज्ञान मिळण्याची जी परंपरा झाली ही कोणामुळे झाली? 5 पांडवांमुळे. धर्म, भीम, अर्जुन, नकुल आणि सहदेव, माता कुंती, आईसाहेब द्रौपदी, सुभद्रा आणि उत्तरा, एकूण 9 लोक याला कारण आहे. कारण राजा परीक्षेतून कोणावरून प्रकट झाला? अभिमन्यू मारला गेलाय. सुभद्रा आहे, अभिमन्यू सुभद्रेचा. म्हणून त्यावेळेस पांडव अति पवित्र होते. भगवान श्रीकृष्णाचे आते भाऊ होते, नातं होतं. त्यामुळे त्यांची प्रीती आणि गोत्रज मात्र दृष्ट होते पांडवांचे. गोत्रज जे आहे ते दृष्ट होते कौरव. म्हणून पहा केव्हा केव्हा आपल्याला भाऊबंद त्रास देतात, दुसरे लोक आपल्याला मदत करतात. तर हा सुद्धा आपला योग असतो बरं. कोणाला काही नाव ठेवू, दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्रमान. ज्या माणसानं हे गाणं लिहिलं त्याच्या घराच्या भानगडी चालल्या आहे, पुण्याला पेपरमध्ये टी व्हीमध्ये चाललं आहे. ते घर काही कोटीला जाणार आहे. तर बाकीच्या नाते म्हणताना हे विकून टाका. आणि तो नातू म्हणतो नाही, पंडोबाचं स्मरण राहिलं. जिथे रामायण प्रगट झालं, गीत रामायण, पवित्र जागा तिथे अशी आहे. म्हणून ते प्रॉपर्टीला काही महत्त्व राहिलेलं नाही. दैना होते तरी माणूस तिला जगवण्याच्या प्रयत्नात. काही बरोबर न्यायचं नाही आहे. म्हणून ते म्हणतात सत्पुरुषांचं दर्शन झाल्यामुळे सगळे सावधान चित्त झालेले आहे. कोणाच्या तोंडातून काही शब्द निघत नाही. वातावरण मरणासन्न झालंय. काय यास्तव मरणमुख पुरुषानं लोकी सर्व प्रकारच्या मोक्षाचे साधन काय करावे हे गुरुला प्रश्न विचारणार आहे. हे प्रभू, पुरुषाने काय श्रवण करावं? प्रश्न आहे. त्याचं मरण जवळ आलं म्हणजे त्याने काय श्रवण, कोणत्या मंत्राचा जप करावा, कोणतं कर्म आवश्यक आहे, कशाचं स्मरण करावं, कोणाची सेवा करावी हे मला सांगा. अमुक अमुक करू नये, बाकी सगळं काही करावं. ही ब्रह्मनिष्ठ स्थिती गृहस्थाश्रमीच्या ठिकाणी गाईचं दूध काढण्याला जितका वेळ लागतो तितक्याच वेळ शुकमुनी एका ठिकाणी थांबतात. हा त्यांचा नियम आहे. फक्त राजा परीक्षिताकडे 7 दिवस थांबले. म्हणून कुठे जास्त वेळ बसू, जिथे कथा असेल तिथे बसावी. कथा कथन करत बसू नये. कथा काय घालवेल तर व्यथा. अशा प्रकारे प्रश्न केला आहे. याप्रमाणे राजा परीक्षितानं मधुर वाणीनं संबोधन करून शुकाचार्यांना प्रश्न केला असताना व्यासनंदन धर्मज्ञ शुकमुनी राजा परीक्षिताला कथा सांगते झाले. इति श्री भागवत महापुराणे प्रथमस्कंदे शुक आगमन नाम 19वा अध्याय समाप्त झाला. कृष्णार्पणमस्तु. हरये नमः, हरये नमः, हरये. 150 वर्षाचा ग्रंथ आहे म्हणून तो सांभाळून वापरावा लागतो. सगळा प्लॅस्टिकमध्ये ठेवला आहे. 72 साली याच्यावरूनच मी पहिलं भागवत सांगितलं होतं. असं एक ग्रंथावर प्रेम असतं. पण 73 साली ज्यांचा हा ग्रंथ होता त्यांनी एक अपशब्द वापरला होता. भागवताची मिरवणूक राम मंदिरातून भाद्रपद वद्य प्रतिपदेला वैभव कापड दुकानाजवळ जायची. त्यांचा ग्रंथ होता तिथे तारे वैद्य म्हणून. तर
आम्ही ठेव की बा या ग्रंथावरून आपण शिकलो होतो याच्यावरूनच सांगायचं. तर ते म्हणे लोक पैसे कमवता पण ग्रंथ घेत नाही. त्यानंतर तो लोकांनी ग्रंथ आणून दिले. सीताराम शेटने मला पहिला ग्रंथ आणून दिला, तो ग्रंथ. ते जेव्हा आजारी पडले तेव्हा ते म्हणे या ग्रंथाचं काय, म्हणून त्यांनी जाताना हा ग्रंथ मला दिला, मी अजून सांभाळतो आहे. म्हणजे 50 वर्षापासून दिला आहे त्यांनी. तो इतका जीर्ण झाला आहे तरी त्याला प्रत्येक पानाला प्लास्टिक लावून मी त्याचं सांभाळ करतो आहे. लक्षात ठेवा, ग्रंथाला प्रगट होऊन 150 वर्ष झालेली आहे. 150 वर्षात पण ग्रंथ आहे. हा ग्रंथ नव्हे, प्रत्यक्ष कृष्णार्पणमस्तु. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण हरे कृष्ण हरे हरे, हरे राम राम. हरे राम 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 हरे हरे, गोपाल कृष्ण भगवान म्हणे वैकुंठ विहारी, इंदिरा म्हणे वो सुंदरी, पूर्वी मरुदेशा माधारी, विचित्र वर्तले ते ऐक. मारवाड देशामध्ये काय झालं ते ऐक म्हणे. सप्तशत महाक्रूर प्रेत अधिक मासी झाले मुक्त, त्याची कथा समस्त तुझं सांगतो. मरुत देशी म्हणजे मारवाड देशात पर्वत उदान तपसभागी, विस्तृत शिवपुरी नामे विख्यात एक नगर. तिथे एक पर्वत आहे आणि त्या पर्वतावर शिवपुरी नावाचं गाव आहे. तेथे शिवप्रिय रत्नबरी अतिरमणीय नगरी, प्रसाद गोपुरी आश्चर्यमय, चतुर्वेदी सकळ ब्राह्मण तेथे सर्वदा वसती जाण. क्षत्रिय वैश्य शूद्रपूर्ण सदाचार संपन्न वर्तती, तैसे अन्य जातीचे लोक सत्यवादी असती सकळ, श्रौत कर्म करती यथाधिकारे. त्या गावामध्ये राहणारे लोक आपल्या अधिकाराप्रमाणे वागत होते. म्हणून जो तो आपल्या अधिकाराने वागला ना की जगामध्ये कलह नावाची गोष्ट होत नाही. आता काय झालं, अधिकाराच्या व्यतिरिक्त माणसाला वागायला पाहिजे आणि त्यामुळे सगळं गोष्ट होतं. रात्रंदिवस प्रतिमंदिरातून सतत भगवत कीर्तन पुराण श्रवण चालत असे. सर्व जातीचे लोक स्वधर्म वर्तती देख, अधर्माचा लेश काही नसे. सगळे लोक आपल्या धर्माप्रमाणे वागत असल्यामुळे त्या गावामध्ये अधर्म होत नव्हतं. ऐशी ती शिवपुरी उत्तम, तेथे सदाचार संपन्न, विप्रदावस नामे एक शूद्र राहते. सदा स्नानानुसार विप्राचे दास्य तुगरी सार, तया श्री शुभसुंदर विप्रदास नामे ती साधवी पतिपरायण, भरतारासी माने प्रमाण, उभय अनुदिन धर्मन वर्तते. दोघंही पतिपत्नी धर्मानं वागत होते. तेव्हा अधिक मास झाला प्राप्त, पुरुषोत्तमाची सतत प्रिय असे नंतर. आणि पुरुषोत्तम भगवानचं तर त्यांना प्रेम होतं. त्या शूद्रश्री सहित विप्राज्ञा घेऊन अधिक मासी स्नानार्थ आरंभिला. त्या दोघांनी ब्राह्मणाची आज्ञा घेतली आणि आंघोळीला गेले. गोकर्णगिरीचा पथा सांग नाना धातू विचित्र, सारणेश्वर नामे लिंग तिथे त्या मंदिर होतं. त्या मंदिरामध्ये महादेवाचं नाव सारणेश्वर महादेव. तो स्मरण दुःख पाप दैन्य जायत असे. सारणेश्वराचं स्मरण केलं की दुःख पाप जातं. त्या पर्वतातून एक नदी निघालेली होती, तिचं स्नान हे करायचं नाही. सकळ आधी व्याधी लोपती जगा माझी ख्याती ऐशी नदी, म्हणून सारणेश्वराची पूजा करून अधिक मास झाला पूर्ण. तै विप्रदास यथाबुद्धी गोकर्ण तीर्थे शिवसैन्यदी उद्यापन परी केला. न्यायानुवर्ती सदाचार संपन्न, सपत्निका लागून वस्त्रालंकार दक्षिणा देऊन तो सोयले.
यांनी महिनाभर स्नान केलं आणि दान दक्षिणा दिली. अहो स्वामी, मी आधी तुम्हा असं शर्मा अर्पिली आधी तर मी दरिद्री पामर काय देऊ तुम्हा. आता हा सेवकच, मी आता तुम्हाला काय देऊ म्हणे, मला काय देण्यासारखं काय आहे. मग ऐशी विप्रदासाची वाणी ऐकता ते तिथे दोषोनी आशीर्वाद देऊन स्वसदना परी आला. त्याची वाचन ऐकल्यावर त्याला आशीर्वाद दिला आणि मग तव मार्गी सप्तशेत व्रत तया अवचित भेटले. एक प्रेत भेटलं म्हणे, ते सगळं अत्यंत कोपी महाकाय भयानक रूपी सर्वदा सर्व कामे महापापी असे. तर त्यांना एक प्रेत भेटलं म्हणे. परी इंद्रिये काय सांगू कालयोग निशंक तया पापाचा अंत झाला असे. जे प्रेत भेटलं त्याचं पाप संपलं होतं म्हणे आणि शुभयोग आला म्हणून अवचित त्या लागून तो साधू विप्रास भेटून तद्दर्शने ज्ञान उद्भवले. एकामेकाला पाहिलं आणि त्याच्याने त्यांना ज्ञान झालं. क्रूर स्वभाव घडला. प्रेताचा जो क्रूर स्वभाव तो गेला. काम क्रोध जळाला आणि सद्भाव निर्माण झाला. काम क्रोध गेला. सकळ पेताची उदरे सकल क्षीण झाले. लवकृष्ण नाना प्रकारे शरीर भयंकर. कोणी करती आकार कित्तिक चित्रकार. सर्ववत पूर्ण दग्ध तैसे जाणपा. मोकळे केस सोडले भयंकर डुळती. विप्र घाबरला थोडा. विप्रदासांतरात भय पावला. थरथरा कापू लागले. नेत्र फरफडवू लागले. साधुवर्या काय सांगू माझा निश्चित आज झाला भाग्योदय तुमचे पाय दिसले. त्या प्रेतानं सांगितलं की आज माझा भाग्योदय झाला. माझे जळून गेले पाप मजसी झाले ज्ञान. तुम्हाला पाहिल्याबरोबर माझ्या पाप नष्ट झाला आहे. आता कर्मपाशे मी बद्ध होतो. आतामुळे मी कर्मपाशामुळे बांधलेला होतो. साधू जन दीन वत्सल आम्हा तारती जाण. तुम्ही साधू लोक जे आहे ते आमचा उद्धारतात. तरी माझ्या उद्धाराकरता तुम्ही काही करा. तर म्हणे स्वये अधिक मासी नित्य केले होते स्नान. त्या स्नानाचे 7 दिवसाचे फळ प्रेताधी दिले. म्हणून त्या मारवाड देशामध्ये त्याने प्रेत दिलं. तो विप्रदास नमिता तरुत सप्तशेत स्वर्गास लाभला. अधिक मासी नित्यदानाचा महिमा स्नाने गुणे पुण्य उद्धरला. येथे एकची स्नानाची महती सांगितली तुझं. आता दुसरं सांगतो म्हणे. सौराष्ट्र देशा माझारी प्रभास नामक पुण्यनगरी प्रभास पट्टण. सोमशर्मा नामधारी विप्रास येते. तो सकळ गुण संपन्न वेदशास्त्रपूर्ण वाजपेयी यज्ञादी कर्मकांड करीत असे. यज्ञयागादी कर्म करत होता म्हणे. अनेक विधी उत्तम दाने दिली द्विजा कारणे. अनेक प्रकारचा दान धर्म केला. कार्तिक मास माघ मास प्रतिवर्षी अधिक मास त्याच्यातही स्नान करायचा. तीर्थयात्रा केलेल्या होत्या म्हणे. तो सोमशर्मा विप्रम आणि पत्नी सुमती सरस्वती संगमाप्रती स्नानार्थ चालले. नदीवर स्नानाला चालले होते म्हणे समुद्र. तो मार्गामाधी अवचित एक भेटला राक्षस. पाहोने देवासही त्रास देत. पर्वताकाळ मोठा देह मोठा. कपाळी शेंदुराचा पट्टा. खदिरांगणासारखे डोळे. ताल वृक्षा इतका उंच. सर्वत्र निर्भय अत्यंत शूर. अहंकारे ओरडतोय. विप्रास धरू धावू लागला. परी सामर्थ्यानं चाले. विप्राचे पुण्य ऐसे पाहून विप्र म्हणे थांब गडबड करू नको. तू दुर्मती करू नको. म्हणून आपल्या हातात गंगाजल होतं म्हणजे समुद्राचं जल. त्याला गंगाजल केलं आणि त्याच्या अंगावर शिंपडलं. अहो साधू उपदेशी उत्तम योग लागला. पाणी पडल्याबरोबर जागृत झाला. मी बहुत पापाचा पर्वत राक्षसाची दृष्ट तुम्हा खावया धावलो होतो. आता तुमचे जल पडून माझ्यावरती सुबुद्धी झाली. मला आता सुबुद्धी झाली. ऐसे राक्षसाचे वचन ऐकून सोमसार्व ब्राह्मण म्हणे बोल तू आता काय काय. जाईल तुझे सगळं पाप. तुझे जे पाप केले ते बोलत जा म्हणे.
म्हणून पाप उघडं करावं, पुण्य दाखवून द्यावं. आज या ते मुक्ती हिंसवृत्ती जाईल तुझी, दया तुझशी प्राप्त होईल. तरी आपण हेच करावे, राक्षसासी उद्धरावे. हस्ती उदक घेतले, स्वकृत अधिक मासी जे स्नान केले, तयाचे एकोत्तर पुण्य या राक्षसास देतो जाण. म्हणून एकोत्तर पुण्य आपल्या राक्षसांना दिलं. त्याचे स्तमन करता भले तव राक्षस उद्धरून गेले, सर्व उपकार तुमचे धन्य धन्य झाले. पुन्हा ऐसे बोलून विप्र अतिसुंदर रत्न खचित सुवर्ण किंकर बसवून विमाने गेला. राक्षस विमानात गेला. तो दिव्य रूप पुरुष स्तुतीपूर्वक वंदन, विप्रगणाशी वंदन जाता झाला स्वर्ग. इंदिरे ऐसे अधिक मासाच्या स्नानाचे फळ, दोन उद्धरले प्रेत कुळ. दोन प्रेत कुळ उद्धरले म्हणे. म्हणून तू प्रयत्न करून अधिक मास स्नानाचरावे. अधिक महात्मसार बृहन्नारदी पद्माधार, सज्जन श्रोते ऐकती चतुर द्वैदिशोऽध्याय. श्रीराम जय राम जय जय राम. हरी विठ्ठल. सत्यगुरु राये कृपा मग केली, सापडवले वाटे जाता गंगा स्नाना. पडला विसर स्वप्न, काही कडे उपाजला